आज मनोज जरांगे पाटील यांनी देखील अभिजित दिपके यांची भेट घेतली आहे। आपण बघतोय मनोज जरांगे पाटील आणि अभिजित दिपके दोघेही भेट घेत चर्चा करतायत। या चर्चेची थेट दृश्य आपण साम टीव्हीच्या माध्यमातून पाहू शकताय। आणखी एक महत्त्वाची बातमी समोर येते। आता जे.पी. नड्डा देखील आंदोलकांची भेट घेत आहेत। आपण बघतोय 2 दिवसांपूर्वी जे.पी. नड्डा यांनी कॉकरोच जनता पार्टीच्या एका शिष्टमंडळाची भेट घेतली होती आणि चर्चेची दुसरी फेरी होण्याची शक्यता असल्याची बातमी समोर आली होती आणि आता कळतंय की जे.पी. नड्डा आंदोलकांची भेट घेणार आहेत। दुसऱ्यांदा जे.पी. नड्डा आंदोलकांची भेट घेणार आहेत। त्यामुळे आता चर्चेची तयारी सरकारने दर्शवल्याचं दिसतंय। जे.पी. नड्डा हे आंदोलकांची भेट घेणार असल्याची माहिती, महत्त्वपूर्ण माहिती आता समोर येते। आपण पाहतोय की जे.पी. नड्डा यांनी कॉकरोच जनता पार्टीच्या शिष्टमंडळाची परवा भेट घेतली होती आणि आता दुसऱ्यांदा जे.पी. नड्डा आंदोलकांची भेट घेणार असल्याची माहिती समोर येते। त्यामुळे आता यातून काही सकारात्मक तोडगा निघतो का आणि आंदोलन जे सुरू आहे ते थांबवलं जातंय का आणि चर्चेची तयारी दर्शवल्यानंतर त्यातून काही सकारात्मक पावलं उचलली जात आहेत का हे बघावं लागणार आहे। आपण बघतो की आता एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येते की जे.पी. नड्डा आंदोलकांची भेट घेणार आहेत। 2 दिवसापूर्वी जे.पी. नड्डा यांनी आंदोलकांची भेट घेतली होती, कॉकरोच जनता पार्टीच्या शिष्टमंडळाची भेट घेतली होती आणि आता पुन्हा एकदा जे.पी. नड्डा आंदोलकांची भेट घेणार आहे। या शिष्टमंडळाने काही 3 प्रमुख मागण्या ठेवल्या होत्या। त्यावरती सरकार आता नेमकी काय उत्तर देतं आणि या दुसऱ्या फेरीमध्ये नेमकी काय चर्चा होते हे बघावं लागेल।